नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. आज एक नवीन व्हिडिओ शेअर करते आणि त्यातल्या रांगोळीसुद्धा नवीन आहेत. कालचा व्हिडिओ आपला आलेला नाही, तर चला तर मग आजच्या रांगोळी काढूयात. तर खूप सुंदर आणि सुरेख रांगोळी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो. रांगोळी खूप छान आहेत, तुम्हालासुद्धा आवडतील ह्या रांगोळी. तर इथे बघा, मी असं उलटं गोपद्म काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला अशा गोल पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत, जशा आपण संस्कार भारतीमध्ये डिझाईन काढतो त्याप्रमाणे. आणि खालच्या साईडला मी 3 अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा अशा छोट्या छोट्या लाईन देऊन त्यामध्ये एक असा डॉट्स दिला आणि बोटाने प्रेससुद्धा करून घेतलेला आहे. आणि जे वरती आपल्याला मी इथे हा हिरवा रंग वापरलेला आहे. तुम्हाला जो कलर आवडतो तो तुम्ही तिथे देऊ शकता. तर हे बघा, आपली एक नवीन आकाराची आगळी वेगळी आणि एक सुंदर अशी सोपी रांगोळी तयार झालेली आहे इथे. आणि आपण ज्या गोल पाकळ्या काढल्या होत्या त्यावरती सुद्धा असे 3 डॉट्स देऊया दोन्ही साईडनी. आणि खालच्या पाकळीच्या खालीसुद्धा आपण असेच डॉट्स देणार आहोत. आणि या पाकळ्यांमध्ये आपल्याला अशा एक एक लाईन देऊन घ्यायची आहे. तर ही होती आपली पहिली रांगोळी आजची. तर हे बघा, आपली ही रांगोळी इथे तयार झालेली आहे. अगदी कुणालाही काढता येईल आणि दिसायलासुद्धा देखणी रांगोळी तयार झालेली आहे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी मोठे असे 2 डॉट्स दिलेत आणि इथे वाटीच्या सहाय्याने प्रेससुद्धा करून घेतले आणि बोटाने इथे आपल्याला हलकेसे चक्र काढून घ्यायचे आहेत. अगदी डीपमध्ये चक्र नाही काढायचे, फक्त एक राऊंड होईल या पद्धतीने काढायचे आहेत. आणि दोन्ही साईडला आपल्याला अशा लहान मोठ्या अशा 3-3 लाईन देऊन घ्यायच्या आहेत. हे बघा, अगदी हलक्या हाताने केलं का सहज होऊन जातं. खूप काही अवघड नाही, फक्त थोडीशी प्रॅक्टिस असेल तर सहज जमतं. 2 वेळा नाही जमलं तर तुम्ही 2 वेळा 3 वेळा ट्राय करा, तुम्हालासुद्धा नक्कीच जमून जाईल. तर हे बघा, त्या मध्यंतरी आपल्याला असं गुलाबाचं नाही, कमळाचं फूल काढायचं आहे. तर हे बघा, मी दोन्ही साईडने अशा 2-2 पाकळ्या काढून घेतल्यात आणि मध्यंतरी एक मोठी पाकळी काढलेली आहे. आणि जे आपण वरती 2 चक्र काढलेले आहेत त्यावरती मी असे गुलाबी रांगोळीने 3 डॉट्स देऊन घेते. आणि इथे आपण ब्रशच्या सहाय्याने किंवा पेन्सिलच्या सहाय्याने किंवा टूथपिनच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही इथे त्याला असा आकार देऊ शकता. मी मध्यंतरी ओढून घेते तिन्ही साईडला. तर हे बघा, या पद्धतीने मी मध्यंतरी ओढून घेतलेलं आहे असं. आणि वरतीसुद्धा असे 2 छोटे डॉट्स दिलेले आहेत. आणि मोठ्या लाईनवरती मी पिवळ्या रांगोळीने एक डॉट दिला आहे आणि छोट्या रांगोळीवरती एकदम छोटे लाल रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. आणि इथे आपण हलकीशी पांढरी रांगोळी भरून घेऊयात आणि इथे 2 डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा अगदी सोपी आणि दिसायलाही सुरेख अशी रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली तर जरूर तुम्ही ही रांगोळी तुमच्या दारात, देवघरात किंवा तुळशीसमोर कुठेही काढली तरी रांगोळी ही खूपच सुंदर दिसते. नक्कीच मैत्रिणींनो, ही रांगोळी ट्राय करा. तर आपण पुढची रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी असे 3 ते 2 डॉट्स देऊन घेतलेत आणि मधल्या डॉट्सवरून साईडच्या दोन्ही डॉट्सवरती आपल्याला अशा 3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, या पद्धतीने अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी, दिसायलासुद्धा खूप सुंदर आहे आणि अगदी कुणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. तर आपण आता इथे 3 पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि मध्यंतरीच्या पाकळीपासून त्या पाकळीच्या मध्यंतरी आपल्याला दुसऱ्या साईडनी आपल्याला असं तुरा काढून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने खूप सोपं आहे. बघा तुम्ही मी कसं करते. मधल्या डॉटला जॉईंट करून आपल्याला साईडच्या बाजूने असे तुरे काढून घ्यायचे आहेत. तर हे बघा, मी तिन्ही साईडने असे तुरे काढून घेतलेत. मध्ये एक डॉट दिला आहे आणि ज्या आपण 3 पाकळे काढलेल्या होत्या त्या पाकळ्यांच्या वरच्या भागामध्ये आपल्याला इथे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत छोटे छोटे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला असे हलकेसे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. तर इथे मी खालच्या भागाला दिलेत, मी नंतर ते क्लीन करून वरच्या साईडला सुद्धा देऊन घेते. रांगोळी काढत काढत लक्षात नाही आलं की खालच्या साईडच्या भागामध्ये मी डॉट्स देऊन घेतले. तिथे मी ते क्लीन करून नंतर वरच्या साईडने सुद्धा देऊन घेते. आणि जे तुरे काढलेत आपण त्यावरती अशा 2 लाईन देऊन आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे 2-2 डॉट्स देणार आहोत. ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे आणि अगदी इझी रांगोळी आहे. आजच्या भागातली मला खूप आवडली ही रांगोळी. काढून पण खूप पटकन होते आणि दिसायलासुद्धा अगदी सुंदर आणि आकर्षक रांगोळी दिसते. रांगोळी छान आली का पाहतच राहावं असं वाटतं. कधी कधी रांगोळी खूप छान आल्या का मिटवायलाही मन होत नाही.
पण काय करणार, मिटवून त्याच ठिकाणी दुसरी रांगोळी काढायची असते आपल्याला. तर इथे बघा तीसुद्धा रांगोळी आपली काढून तयार झालेली आहे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. इथे मी 3 ते 3 असे डॉट्स देऊन घेते आणि इथे आपल्याला प्लसचं साईन तयार करायचं आहे. आणि जे राहिले त्या डॉटला सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. या लाईन थोड्या छोट्या झाल्या तर मी तिथे थोड्या मोठ्या करून घेते आणि आपल्याला तिरप्या साईडनी अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत. हे बघा या पद्धतीने. आणि इथे आपल्याला असे जॉईंट करून घ्यायचे आहेत. प्रत्येक पाकळी दुसऱ्या पाकळीला आपल्याला अशी जॉईंट होईल या पद्धतीने आपल्याला अशी डबल लाईन करून जॉईंट करून घ्यायची आहे, जेणेकरून असा गोलाकार दिसेल तिथे. तर हे बघा इथे सुद्धा मी एक असा डॉट देऊन घेते आणि त्याच्यावरती आपल्याला असे 4-4 मी डॉट्स देऊन घेते प्रत्येक याच्यामधून. आणि इथे आपल्याला अशी डबल लाईन करून घ्यायची आहे फक्त समोरच्या लाईनला. ही सुद्धा खूप सोपी आहे. अगदी ठिपक्यांपासून तयार केलेल्या रांगोळी खूप सोप्या असतात, अगदी चुकतही नाहीत त्या रांगोळी. फक्त थोडासा आकार व्यवस्थित आला का खूप सोपी होऊन जाते ही रांगोळी. तर इथे बघा मी असे 4-4 डॉट्स त्यामध्ये देऊन घेत आहे आणि मध्यंतरी आपल्याला अशा लाईन काढून त्यावरती एक डॉट्स देऊन प्रेस करायचा आहे. सेम या पद्धतीने सगळ्या लाईन आपल्याला देऊन असं त्यावरती एक एक डॉट द्यायचा आहे आणि तो प्रेससुद्धा करून घ्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी छान आहे. नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीसुद्धा ही रांगोळी ट्राय करून पहा. तर ही सुद्धा रांगोळी काढून झालेली आहे मैत्रिणींनो. तर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि लाईक केल्यानंतर हाईपचं एक ऑप्शन येतं ते सुद्धा हाईप करा. आणि इंस्टावरती सुद्धा आपली ID आहे अन्नू डेली रंगोली. तिथे सुद्धा तुम्हाला रांगोळी एकदम पटकन पाहायला मिळतील. तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तर हे बघा इथे सुद्धा मी 3 ते 1 असे डॉट्स मारून घेतलेत आणि त्यावरती अशा 4 पाकळ्या काढून घेतल्यात. आणि त्या पाकळ्यांच्या आपल्याला दोन्ही साईडनी अशा 2, एक लहान आणि एक त्यापेक्षा थोडीशी छोटी लाईन, अशा चारही साईडने आपल्याला सेम लाईन काढून घ्यायच्या आहेत. हे बघा या पद्धतीने, ही मोठी आणि ही छोटी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रांगोळी रोज रोज नवीन काढायला आवडतात का हे सुद्धा मला सांगा. आणि कशा प्रकारच्या रांगोळी तुम्हाला पाहायला आवडतील तेही सांगितलं तर मी त्यानुसार तुम्हाला रांगोळीसुद्धा दाखवत जाईल. तरी आपल्या चॅनलवरती अशा मी छोट्या छोट्या डेलीसाठी आपल्याला काढता येतील अशा सुंदर आणि आकर्षक रांगोळी, अगदी नवीन प्रकारच्या रांगोळी मी तुम्हाला यामध्ये दाखवत असते. तर तुम्हाला हे आवडत असेल तर जरूर आपले व्हिडिओ पाहत राहा, रांगोळी काढत राहा आणि रांगोळी शिकतसुद्धा राहा. तर या होत्या आपल्या मैत्रिणींनो आजच्या 5 रांगोळी. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील. कोणती आवडली ते नक्कीच सांगा. तर भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.